नमस्कार, मी माधवी नाटेकर. आवळी पूजन आणि भोजन ह्या आजच्या कार्यक्रमात आपण श्रोत्यांचे स्वागत. आता ऐकूया कथा आवळी पूजनाची. एकदा श्री लक्ष्मी पृथ्वी तलावर अवतरल्या होत्या आणि तेव्हा त्यांना इच्छा झाली की विष्णू आणि शंकराची पूजा एकत्र करावी. हे कसं शक्य होईल याचा विचार करताना त्यांच्या मनात विचार आला, विष्णूला तुळस प्रिय आणि शंकराला बेल प्रिय आहे. या दोन्हींचे गुण आमलकी वृक्षामध्ये आहेत, म्हणून त्या वृक्षाची पूजा करण्याचे लक्ष्मी मातेने ठरवले. त्यांनी आवळी वृक्षाखाली हरिहराची प्रतिकात्मक स्थापना केली. दूध, पाणी, पंचामृत, हळद, कुंकू, चंदनलेप, कापूस, वस्त्र, पुष्पपत्री, सुगंधित फुलं, धूप, दीप अशी साग्रसंगीत पूजा करून नैवेद्य दाखवला. स्वहस्ते भोजन बनवून प्रसाद वाटला. लक्ष्मीदेवींनी अशी सर्वसंपन्न पूजा केली. अशा वृक्षपूजामध्ये झाडांच्या खोडाला हळदी कुंकवाचा लेप लावतात. तो कीटकनाशक असावा. खरे पूर्वपार कुंकू हळदीपासून बनवत होते. काही ठिकाणी आवळी पूजनाच्या वेळेला कुंकवाचा लेप पण लावतात. शमीच्या आणि आवळ्याच्या झाडाला वस्त्र नेसवलेले मी पाहिले आहे. हे पूजाव्रत सुदृढता संपन्नतेसाठी आहे, म्हणून काही घरात पुरुष पण आवळी पूजन करून झाडाभोवती स्त्रियांसह प्रदक्षिणा घालतात आणि आशीर्वाद घेतात. दिवाळीनंतर तुळशीपूजन सुरू होते. त्यानंतर त्रिपुरी पौर्णिमा येते. तो दिवस त्रिपुरीसुराचा वधाचा असून दिव्यांचा सण आहे. त्या दिवशी देवळाच्या समोर दीपस्तंभांच्या कोनाड्यात पेटवलेल्या पणत्या ठेवतात. काही देवळात हा दीपस्तंभ एक असतो. अंबाबाईच्या देवळात हे 4 आहेत असे मला आठवते. हा स्तंभ दगडी असून गोलाकार असतो. खालून तो निमुळता होत वर उंच बांधला असतो. या स्तंभात 4ही बाजूने कोनाडे केले असतात. ह्या दिवशी नदीपूजन पण असते. नदी किनारी बांधलेले घाट म्हणजे काठापासून पाण्यापर्यंत जाण्यासाठी लागणारी जागा. ही दगडी पायऱ्यांनी बांधली असते. या घाटाच्या पायऱ्यांवर दोन्ही बाजूंना पणत्या ठेवतात. नदीत वेगवेगळ्या प्रकाराचे आकाराचे दिवे सोडतात. संध्याकाळनंतर ही पूजा सुरू होते. नदी ही माता. तिच्या पाण्यावर पूर्वी आपले जीवन अवलंबून होते. दिवे उजळल्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. ठराविक किटाणू नष्ट होतात. अंधकाराचा नाश, कुप्रवृत्ती संपवणे, नकारात्मक ऊर्जा नाहीशी करणे हे हेतू आपल्या सणांच्या मागे आहेत. अहिल्याबाई होळकरांनी आणि इतर राजांनी नदीकाठी घाट बांधले, जनतेची सोय केली. हे घाट ह्याच्या पायऱ्यांची लांबी वर्णन करता येणार नाही. पुढच्या पिढीला माझ्याजवळ जे ज्ञान आहे ते द्यावे हा हेतू ह्या मालिकेमागे आहे. आपण गोव्यातल्या फातर्पे गावातले आवळी पूजन बघणार आहोत. त्या पूजनापूर्वी शांतादुर्गा आणि सप्तकोटेश्वर यांच्या देवळाच्या पुढची दीपमाळ त्रिपुरी पौर्णिमेला उजळतात. आपण गोव्यातल्या फातर्पे गावातले आवळी पूजन बघणार आहोत. त्या पूजनापूर्वी शांतादुर्गा आणि सप्तकोटेश्वर यांच्या देवळापुढील दीपमाळ त्रिपुरी पौर्णिमेला उजळतात. नंतर आवळी भोजन असते. त्यासाठी वरील माहिती सांगितलेली आहे. आवळी पूजनासाठी कार्तिक शुक्ल पक्षाची 9वी हा दिवस निवडलेला आहे. पुढे पौर्णिमेपर्यंत ही पूजा चालू राहते. हे व्रत करतात. त्या काळात शेतातली कामं संपली असतात. पुढचे 4 महिने सुट्टीचे असतात. देवाला अर्पण करण्यासाठी सर्वजण फळभाज्या, फुलभाज्या, पालेभाज्या, कडधान्य, पिठं इत्यादी वेगवेगळे आणतात. पूजनाचा दिवस आप्तेष्टांसह वृक्ष सान्निध्यात देव आशीर्वादासह घालवतात. वेगवेगळ्या घरातून अर्पण केलेल्या गोष्टींपासून प्रसाद तयार करतात. काही राज्यात हे पूजन संध्याकाळी होते. तेव्हा सर्वजण भेंड्या, गाणी, फुगड्या अशा विविध प्रकारे रात्र जागवतात. मित्रमंडळींसह आणि कुटुंबीय आनंदात एकत्र जमतात. शांतादुर्गा आणि कोटेश्वर मंदिराच्या शेजारी
मोठी रिकामी जागा म्हणजे मोठे मैदान आहे. तिथे एक आवळ्याचे झाड आहे. त्या झाडाभोवती गोल रुंद गुळगुळीत छान पार बांधला आहे. आवळी पूजेला देवळातील नित्यपूजा पार पडल्यानंतर देवांना पालखीतून त्या झाडाखाली आणतात. त्यांची सुंदर सजवून स्थापना करतात. पूजेनंतर देवांना शेतातले वेगवेगळे उत्पन्न अर्पण करतात. शांता, दुर्गा, कोटेश्वर, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे हे वनभोजन असते. देवांच्या नैवेद्याची तयारी करून स्वयंपाक करण्यासाठी आणि त्यानंतर तो प्रसाद ग्रहण करण्यासाठी अतिथींना बसण्यासाठी झाडाभोवती मोठा मांडव घातलेला असतो. दुपारचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी 6:30 नंतर सांगड हा सोहळा असतो. आवळीच्या झाडाभोवतालच्या ह्या मांडवापुढे थोड्या अंतरावर बांधलेले तळे आहे. त्याच्या चारी बाजूंना पसरलेल्या लांब लचक पायऱ्यांवर हा उत्सव सोहळा बघण्यासाठी भक्तगण गर्दीने जमा होतात. ते तिथे पायऱ्यांवर बसतात. सुंदर रंगीत फुलांनी आणि चमचमत्या रंगीत विद्युत दिव्यांनी सजवलेल्या नौकेत देवांना बसवून तळ्याच्या आत 5 फेऱ्या म्हणजेच प्रदक्षिणा घालतात. पालखीतून तळ्याशी आणलेल्या देवांना पालखीतून परतवतात. ह्या नौकाविहाराला सांगड असे म्हणतात. देवांची पाण्यात प्रदक्षिणा सुरू असते तेव्हा तळ्याभोवतालच्या पायऱ्यांवर बसलेले भक्त कापूर पेटवून पाण्यात सोडतात. हा पेटवलेला जळता कापूर भक्तांची मनोकामना पूर्ण करतो असे मानले जाते. दुपारी देवांचे वनभोजन झाले. नंतर संध्याकाळी हा नौकाविहार झाला. पालखीतूनच देवळाकडे निघाले की वाटेत कालोत्सव असतो. हा दशावतारी नाटकाचा भाग आहे. पौराणिक कथांवर आधारित 6-7 तास चालणारा हा दशावतार प्रगटीकरणाचा नाट्यप्रयोग इथे फक्त अर्ध्या तासाचा असतो. ह्या कला उत्सवात गोव्यात काला म्हणतात. देवाला रमवणे असा ह्यासाठी वाक्प्रचार आहे. नाविन्यपूर्ण सौंदर्याने नटलेला दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम इथे संपतो. तेव्हा देव पालखीतून देवळात परततात. मुख्य ठिकाणच्या या देवळातल्या आवळी भोजनानंतर गोव्यातल्या इतर ठिकाणांचे आवळी पूजन व्रत सुरू होते. भारतातल्या इतर राज्यांमध्ये ही आवळी पूजनाची प्रथा आहे. त्याचे स्वरूप थोड्याफार फरकाने असले तरी त्यात आमलकीच्या दैवी तत्वावर विश्वास ठेवणारे आहे. वृक्षपूजा, वृक्ष सान्निध्य, त्या जागेवर अन्न ग्रहण करणे, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यासह एकत्र वेळ घालवणे ह्याचे महत्त्व इथे दिसते. ह्यामुळे इथे वर्षभरासाठी ऊर्जा मिळाली आहे असे मानतात. चला तर आज इथे थांबूया. ऊर्जा घेऊन परत भेटूया पुढच्या भेटीत. नमस्कार.